अरे तू बबलूला सांगितलंस की तू येतोयस म्हणून आणि मला सांगितलंस की तुझी फ्लाईट चुकलीये म्हणून. असं का केलंस तू? मला का नाही सांगितलं? अगं 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 डार्लिंग, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. आणि मला सांग, आपण किती दिवसांनी भेटतोय? आणि जर मी तुला सांगितलं असतं तर ओढ राहिली असती का तुला भेटायची? काय रे, जर तुम्हाला सांगितलं असतं तर मी पण आले असते ना एअरपोर्टवर तुला रिसीव्ह करायला. हो, पण मला तुला इकडे घरात भेटायचं होतं, एअरपोर्टवर नाही. बरं, माझ्यासाठी काय आणलेस की नाही? तू मला तुझ्यासाठी काय आणायला सांगितलं होतंस का? सगळं सांगावं लागतं का तुला? तू अरे सॉरी 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 सॉरी, आणलं छे. काय आणले? सरप्राईज फॉर माय लवली वाईफ. वाव, थँक्यू. तू खुश आहेस ना? बरं तारा, तू मला म्हणाली होतीस की मी गेल्यानंतर घरात खूप काही घडलंय. सगळं ओके आहे ना? नाही अरे, ऍक्च्युली ऐश्वर्याने खूप मॅटर केला इथे घरात. काय? आता पण की मी यांना ओळखत नाही म्हणून? मी खरंच यांना ओळखत नाही. कोण आहे ते मला नाही माहित. कोण आहे हा माणूस? मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले तुला या माणसाला तो चेक देताना. रूपम कॉस्मेटिक्स आणि तुझा संबंध संपला ऐश्वर्या. अच्छा, म्हणजे राजकुमार दादाची जागा ऐश्वर्या बहिणीने घेतली आहे म्हणायचं. अरे तुझं बरोबर होतं. तू मला नेहमी सांगायचास की ऐश्वर्या वहिनी बरोबर राहू नकोस, बोलू नकोस. मी तुझं ऐकायला हवं होतं रे. एक सेकंड तारा, तू हे सगळं मॉमला सांगितलंस का? अगं मॉम तुला घराच्या बाहेर काढेल. नाही सांगितलं. थँक गॉड. ॲक्च्युली तारा, मला थोडं टेन्शन आलंच होतं, कारण मी इथे नसताना तुझं काय होईल ते. पण मला खात्री आहे की सावली वहिनीने तुला नक्की सांभाळून घेतलं असणार. बरं बरं तारा, सोड ना ते सगळं, जाऊ दे. आपण खूप दिवसांनी भेटलोय ना, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची. मी ना एक नवीन ट्यून रेकॉर्ड केले. आपण काय करूया, कोणाला तरी मस्त लिरिक्स यायला सांगूया आणि रेकॉर्ड करूया ना तुझ्या आवाजात. हा, मी पटकन हेडफोन्स आणतो. ओके?